वाढवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकेदार मसाल्यांसोबत। स्वाद कांदा लसूण चटणी, खरडा चिकन, मटन मसाला, पांढरा रस्सा मसाला, स्वाद बिर्याणी मसाला यासह 105 प्रकारचे मसाले। स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध। आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या। अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले, पलूस आणि बिटा। इस्लामपूरच्या साक्षीने भालचंद्र नेमाडे यांना दिला सुखद धक्का। 61 वर्ष जुनी कोसला बघून नेमाडे भावूक। कुंडल पलूस येथे क्रांती अग्रणी पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांना चित्रपट दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी पत्नी प्रतिभा नेमाडे, आमदार अरुण लाड उपस्थित होते। या निमित्ताने सपत्नीक कुंडल मुक्कामी आलेल्या नेमाडे यांना उरून इस्लामपूर येथील तरुणी साक्षी विवेक मोरे यांनी एक सुखद धक्का दिला आहे। मराठी साहित्य क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेल्या कोसला या भालचंद्र नेमाडे यांच्या पहिल्या कादंबरीच्या साधारण 61 वर्षापूर्वी पहिल्या आवृत्ती प्रत ही अत्यंत दुर्मिळ आहे। ही हेडमेड कागदावरील प्रत पाहून खुद्द नेमाडेही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी साक्षी व तिच्या कुटुंबियांना या कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेविषयी तासभर माहिती दिली। आजच्या तरुण पिढीत कुणी असा छंद जोपासते याचे नेमाडेंना अप्रूप वाटलं। यावेळी साक्षीने कोसला कादंबरीच्या एका खास फोटोची फ्रेम नेमाडेंना भेट देताच ते अत्यंत भावूकपणे त्या फ्रेमकडे पाहत राहिले। याविषयी साक्षी मोरे म्हणाली, 2013 मध्ये जेव्हा कोसलाला प्रकाशित होऊन 50 वर्ष पूर्ण झाली तेव्हा भालचंद्र नेमाडे असे बोलले होते, हातानं केलेल्या कागदांची वेष्टनं, या जाड खरमरीत वेष्टनाच्या नुसत्या स्पर्शानं आत काय असेल हे त्या काळातल्या वाचकालाच बरोबर कळलं। क्रांती अग्रणीच्या पुरस्कारानिमित्त अगदी जवळून बाबांना भेटण्याचा व त्याहून जास्त अखंड 1 तास बाबांसोबत बसून कोसलाबद्दल बोलण्याचा, मनातील प्रश्न जाणून घेण्याचा व बाबांना ऐकण्याचा योग आला। पेटीतून कोसलाची प्रत आवृत्ती काढली आणि बाबांना दाखवली। सर्वात आधी त्यांनी तिच्या मुखपृष्ठाबद्दल आम्हाला सांगितलं आणि प्रतिभा नेमाडे माईंनी विचारलं, कुठं मिळालं हे तुला? बाबा बोलले, सध्या फार दुर्मिळ आहे ही प्रत। नेमाडे बाबांच्या चेहऱ्यावरचे भाव असे दिसत होते की ते 1963 मध्ये गेले आहेत। त्यांचा उत्साह बघून ते 1963 मधील नेमाडे झाले आहेत असे आम्हाला फील झाले। 87 वर्षाचे नेमाडे बाबा 25 वर्षाचे फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी झाले असं वाटत होतं। लहानपणी आपलं पहिलं बाळ परदेशी शिकायला गेलं, नंतर 61 वर्षांनी परत वडिलांच्याकडे आलं असं आम्हाला जाणवलं। नेमाडे बाबा जेव्हा मुखपृष्ठावर हात फिरवत होते, पहिली आवृत्तीला असं जाणवलं असेल का वडील बाळाच्या गालाला कुरवाळत आहेत, अनुभव करत आहेत। आपलं पहिलं बाळ कोसला आजही खूप सुंदर दिसत आहे असं नक्की बाबांना वाटलं असेल ना? नेमाडे बाबा म्हणतात तसं कैकांच्या कादंबऱ्या त्यांच्याबरोबर सती जातात, पण कोसला आज 61 वर्षानंतरही तू मला पुरून उरत आहेस असंच वाटत असेल ना त्यांना? नेमाडे बाबांचा सुवर्ण स्पर्श आमच्या कोसलाला झाला आणि आमची कोसला अमर झाली असे मत साक्षी यांनी यावेळी व्यक्त केले। नमस्कार, मी साक्षी विवेक मोरे, राहणार उरून इस्लामपूर। मी भालचंद्र नेमाडे बाबा यांच्या पुस्तकांची संग्राहक आहे। कोसला या पुस्तकाची प्रथम आवृत्ती माझ्याजवळ आहे। परवा एका कार्यक्रमामध्ये बाबा भेटले असताना त्यांना मी प्रथम आवृत्ती दाखवली तेव्हा बाबा मला म्हणाले, ही तर प्रत खूप दुर्मिळ आहे, तू कुठून मिळवलीस? अगदी याला 61 वर्ष होऊन गेले, तुझ्याजवळ कुठून आली? त्यानंतर मी आणि बाबा अगदी अखंड 1 तास कोसलाबद्दलच बोलत होतो। कोसला कशी तयार झाली इथं बसून बाबांनी मला सर्व काही सांगितलं। यावेळी सौ प्रतिभा नेमाडे माई आमच्याकडे खूप कौतुकाने बघत होत्या। हा क्षण आमच्या सर्वांसाठी खूप अविस्मरणीय ठरला। धन्यवाद।